धुळे शहरामध्ये गेल्या 8 ते 10 दिवसापासून दिवाळीचा सण असताना देखील ठिकठिकाणी कचरा पडून होता। शहरामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य पसरलेलं असताना 2 दिवस मध्यंतरी पाऊस पडून गेला। त्या पावसामुळे देखील आणि कचऱ्यामुळे साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी होती। महानगरपालिका आयुक्तांनी गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी कचऱ्याच्या ठेकेदाराकरता 3.5 कोटी रुपये मंजूर केले। जुना ठेकेदार जो आहे तो या ठिकाणी काम करत नाहीये। आज आपण धुळे शहरातला महत्त्वाचा असा मामलेदार तहसीलदार जे कार्यालय जुनं तहसीलदार कार्यालय त्या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी आलेलो आहोत। प्रचंड कचऱ्याचा ढीग या ठिकाणी डोंगरच्या डोंगर उभा राहिलेला आहे। ही जबाबदारी धुळे महानगरपालिकेची असताना हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे। वर्दळीच्या रस्त्यावर जाताना धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रचंड त्रास होतो। तरी देखील सकाळी सकाळी हा कचरा उचलला जाणं गरजेचं असताना स्वच्छता निरीक्षक असेल, ठेकेदार असेल, हे झोपलेले आहेत। फक्त कचऱ्याच्या ठेक्यामधनं यांना टक्केवारी खाण्याचं काम त्या ठिकाणी उरलेलं आहे। कोणताही लोकप्रतिनिधी या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष द्यायला आज तयार नाहीये। आज या रस्त्यावरती आम्ही हा कचरा जाऊन महानगरपालिकेचं लक्ष वेधून घेतलेलं आहे। असा 50 ठिकाणी कचरा मेन चौकामध्ये साचलेला आहे। आज जर याचा जर आम्ही आज अशा प्रकारे जर आम्ही कचरा जाळायला जर घेतला तर अग्नी उपद्रव या ठिकाणी होऊ शकतो। त्यामुळे फक्त आम्ही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याकरता हा कचरा या ठिकाणी जाळलेला आहे। आणि हा कचरा जाळण्याच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिका आयुक्तांचा, स्वच्छता निरीक्षक असतील, स्वच्छता अधिकारी असतील यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय की येणाऱ्या 2 दिवसामध्ये धुळे शहरामध्ये ठिकठिकाणी साचलेला कचरा त्यांनी लवकर उचलावा, नाहीतर हा सगळ्याचा सगळा कचरा आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये त्या ठिकाणी टाकणार आहोत।